माहिती नाही आहे. परंतु मला सांगा की आज शिवचरित्राची साधनं जी आहेत ही फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाहीत ना. लोक तंजावरकडे गेलेले नाहीत अजून. मी गेलो होतो, पण तिथे अनेक कागदपत्र अजूनही पडलेली आहेत. सरस्वती महालमध्ये तंजावरला त्या ठिकाणी मी दौरा काढला त्यावेळेला हे पुडुक्कोट्टई नावाचं गाव आहे, छोटंसं खेड आहे. त्या ठिकाणी काही लोक शिवाजी महाराजांचं एक छोटीशी झोपडी त्यांनी बांधलेली आहे आणि त्यांचे एक म्हणजे समतूत आहे, अंधश्रद्धा म्हणा त्याला, की त्यांना असं वाटतं की कोल्लीडम नदीमध्ये शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि त्यावेळेला त्यांची छाटी वाहत गेली, तलवार वाहत गेली. तर त्या ठिकाणी एक तलवार आहे, एक छाटी आहे आणि तिथले गावकरी समय लावून रोज तिथे दीपदान करतात आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात तामिळ भाषेमध्ये. आपल्याला माहीतच नाही. मी जेव्हा फिरलो त्यावेळेला मला माहीत झालं. तिथे शिवाजीराजे आणि व्यंकोजीराजाची भेट कुठे झाली ते ठिकाण लोकांना माहीत नव्हतं. मी जेव्हा फिरलो त्या ठिकाणी तेव्हा असं लक्षात आलं की ते तेरे पत्नीराज नावाचं गावच नाही तिथे, ते दुसरंच गाव आहे. त्या गावामध्ये शिवनृपती म्हणून काय तर थिरुनृपती असं नाव आहे. त्या ठिकाणी एका खांबावरती शिवाजी महाराजांचा 13 इंच बाय 12 इंच असं घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजांची शिल्पप्रतिमा आहे. ते आम्हाला माहितीच नाही. शिवाजीराजांनी तंजावरला जेव्हा सगळे कागदपत्र पाहत होतो त्यावेळेला शिवाजी महाराजांना आपण का इंग्रजांनी प्रसार केला की यांना लिहिता येत नव्हतं, सही नव्हती करता येत. शिवाजी महाराजांनी अभंग केलेले आहेत आणि त्यातला एक अभंग मला सापडला. कुठे सापडला? तंजावरला सापडला. एका वहीत लिहिलेला सापडला. वही म्हणजे साधी वही, चोपडं छोटंसं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे अभंग आहेत, समर्थ रामदासांचे अभंग आहेत आणि एक अभंग शिवाजी महाराजांचा आहे. तो अभंग मी आपल्याला सांगू शकतो. नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही याते गोडी, 184 ते जोडी, मनुष्य जन्म गेल्या वारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना. हा अभंग आहे शिवाजी महाराजांचा. आणि त्यांनी वासना सोडली म्हणून ते ज्यावेळेला श्रीशैलमला गेले तेव्हा त्यांनी आपलं मस्तक कापायची तयारी केली होती. आपल्या सगळ्यांना शिवचरित्रात माहीत आहे. हे काय अलौकिक व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराज, अवतारी पुरुष आहे ते. आणि त्यांची साधनं सुदैव असं आहे की त्यांच्याबद्दल लिहिलेलं लिखाण हे आज आम्ही ब्रिटनमध्ये मी गेलो होतो, आता लंडनला गेलो होतो, फ्रान्सला गेलो होतो, तिथे अनेक कागदपत्र पडलेली आहेत. आता सामान्य माणूस तिथे जाऊन अभ्यास करू शकतो का? सरकारची मदत असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणून प्रमाणशील चरित्र, शिवाजी महाराजांचं प्रमाणबद्ध चरित्र आजही लिहिलं गेलं पाहिजे. महाराज खरं तर